नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा कन्सेप्ट बद्दल जाणून घेणार आहोत की आयुर्वेदाने हजारो वर्षांपासून ग्रंथामध्ये एक्सप्लेन करून ठेवलेला आहे। इव्हन आपल्या बऱ्याच ऐतिहासिक ग्रंथामध्ये किंवा काही परिभाषांमध्ये, संस्कृत डिक्शनरीमध्ये अभिसंधी हा एक वर्ड एक्सप्लेन केलेला असतो। तर मग अभिसंधी म्हणजे काय? अभिसंधी आहारही असतो का? त्याचे काही बॉडीवरती साइड इफेक्ट्स होतात का? किंवा त्याने इतर आजार वाढतात का? अभिसंधी अन्न जर घेतलं तर आजार होण्याची शक्यता आहे का? या सर्वांची माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अभिसंधी आहार किंवा अभिसंधी अन्न घटक म्हणजे असे अन्न घटक की जेव्हा तुमचं बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन होत असतं तेव्हा ते ब्लड सर्क्युलेशन ते डिस्टर्ब करतात। ब्लड सर्क्युलेशन त्या ऑर्गन पर्यंत पोहोचवण्याचं काम ते डिस्टर्ब करतात। हे असे अन्न घटक साधारणतः स्टिकी असतात, पचायला जड असतात, हेवी असतात, लगेच डायजेस्ट न होणारे असतात आणि ते तुमच्या बॉडीला त्रासदायकही असतात। म्हणूनच ह्या अभिसंधी पदार्थांच्या सेवनाने, पदार्थ खाल्ल्याने बॉडीमध्ये एक डलनेस येतं किंवा तुमची अन्नपचन क्षमता ढासळते। त्या व्यक्तीला डायजेशन व्यवस्थित होत नाहीये असं वाटतं। मग हे अन्न घटक जर रेग्युलरली घेतले गेले तर मग ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब का करणार नाहीत आणि ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लॉकेजेस निर्माण का करणार नाहीत? म्हणून अभिसंधी अन्न पदार्थ घेतल्यास ते तुमचे आजार वाढवणारे आहेत हे निश्चित आहे। मित्रांनो, मग अभिसंधी अन्न घटक कसे ओळखायचे किंवा अभिसंधी आहारच आम्हाला ही कन्सेप्ट समजलेली नाहीये तर ती कशी जाणून घ्यायची ते आपण या उदाहरणामधून जाणून घेऊया। आता गाईचे दूध आणि म्हशीच्या दुधाचे उदाहरण घेऊया। गाईचे दूध हे पचायला हलके आहे, म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धावस्थेतील एकदम इमर्जन्सी कंडिशन पर्यंत, म्हणजे पेशंट वृद्धावस्थेत आहे, त्याला क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे, त्याला काहीच पचत नाही, अशा कंडिशन मध्येही दुधाचं काही प्रमाण त्याला चालू शकतं। पण म्हशीच्या दुधाबाबत आपल्याला जाणून घ्यायचं झालं तर म्हशीचे दूध पचायला जड आहे, ते स्टिकी आहे, हेवी आहे आणि म्हशीच्या दुधापासून जेव्हा आपण एखादे पदार्थ बनवतो आहोत, म्हणजे काही व्यक्तींना म्हशीचे दूध जास्तीत जास्त गरम करून उकळवून ते हेवी क्वांटिटीमध्ये म्हणजे घट्ट झाल्यानंतर घेण्याची सवय असते किंवा म्हशीच्या दुधापासूनच बनवलेला चहा काही लोकांना आवडतो, तो जास्तीत जास्त उकळवत ठेवून ते घेत असतात। तर हे सगळे पदार्थ म्हणजेच म्हशीच्या दुधापासून बनवलेले पदार्थ हे अभिसंधी आहारामध्ये येतात। म्हणूनच ते जास्तीत जास्त प्रमाणात न घेतलेले चांगले हे आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे। From our ancient time, Ayurveda very well explain the Abhisandhi word, and also our ancient books also explain the Abhisandhi word. Let us try to understand about Abhisandhi, the meaning of Abhisandhi, what is Abhisandhi and is there affecting to our body and producing the diseases in our body? Try to understand. What is the concept of Abhisandhi? Abhisandhi means the substance or the food which would be taken is sticky and heavy, which will blocking the channels from where the blood vessels transmits their blood and fluid to the organ in our body. Abhisandhi food, that means it
disturb the pathway of blood circulation which is occurring in our body. When we try to take such a type of Abhishandi food, it affects our body and it gives dullness, heaviness, sleepiness. Such a type of symptoms are generally basic symptoms of every disease. So when we try to take such a type of food regularly in our daily routine, then it's too dangerous. It produces chronic diseases, it affects to our body, it disturbs the blood circulation in our body, and it's helpful to blockaging channels, blocking blood circulation in our body, and it is the basic reasons that producing diseases in our body. म्हणूनच मित्रांनो, म्हशीच्या दुधापासून बनवले जाणारे पदार्थ, जास्त वेळ उकळत ठेवला गेलेला चहा किंवा घट्ट असणारा चहा, त्याचबरोबर मिसळच्या रस्स्यावरती येणारा तेलाचा तवंग, त्याचबरोबर आपण जे फूड्स घेतो बाहेरचे, म्हणजे चायनीज फूड्स घेतो, तर त्याच्याबरोबर एक घेतली जाणारी शेजवान चटणी किंवा फ्रीजमध्ये ठेवले गेलेले पदार्थ 2-3 दिवस कंटिन्युअसली तसेच ठेवून खाणे, हे सगळे अभिसंधी पदार्थांमध्ये येतात. त्याचबरोबर जे वेगवेगळ्या क्रीम्स बनवल्या जातात, स्टोअर केल्या जातात, किंवा ज्या वेगवेगळे सॉसेस बनवले जातात की जे जास्त दिवस टिकणारे असतात, त्याचबरोबर असे काही कंडेन्स मिल्क्स असतात, त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स असतात, किंवा आपण आचार म्हणजे लोणच्यांपासून किंवा मिरची असेल, खारवलेले पदार्थ असतील, हे सगळे अभिसंधी पदार्थांमध्येच येतात. तर मित्रांनो, आज आपल्याला अभिसंधी पदार्थ कोणते आहेत, ते शरीरावरती कसे काम करतात किंवा त्यांच्यामुळे आजार कसे होतात हे आपल्याला समजलं. म्हणजे रेग्युलर रूटीनमध्ये, डेली लाईफमध्ये आपण यांचं किती प्रमाणात पदार्थांचं सेवन करायचं हे आपल्या हातात आहे. आणि आजपासूनच आपले आरोग्य आपल्याच हाती याचा विचार करून हे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात कसे टाळता येतील याचा आपण विचार करूया. धन्यवाद.